मॅफेड्रोन सारख्या अंमली पदार्थ बाळगणाऱ्या 2 तरुणांना पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे। सुमारे 1,08,390 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई हिंगणघाट पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने मौजा रिमडोह येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर हनुमान मंदिराजवळ नाकेबंदी करताना केली। मुखबिराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार निखिल अशोक भाकरे व आकाश उर्फ लल्ला धनराज शिंदे वय 34 दोघेही राहणार संत चोखोबा वाड हिंगणघाट हे मॅफेड्रोन सारख्या अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने घेऊन जात असल्याचे कळले। पोलिसांनी नाकाबंदी करत दोघांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता निखिल भाकरेच्या खिशात 6.55 ग्राम मॅफेड्रोन किंमत 18,390 विना क्रमांकाची हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल किंमत 90,000 असा एकूण 1,08,390 किमतीचा मुद्देमाल आढळून आला। या प्रकरणी NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कुमार कवडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। महाराष्ट्र TV 24 करिता आसिफ कुरेशी, हिंगणघाट, वर्धा।